दिसतोय सगळ्यांना ट्रान्सफॉर्मर. ॲक्च्युली हा ट्रान्सफॉर्मर तेलंगणा स्टेटमध्ये एका पेट्रोल पंपच्या साईडला दिसला मला, म्हणून मी सांगत याच्याबद्दल थोडी माहिती देतो तुम्हाला. ॲक्च्युली डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मरच आहे, का वेगळा नाही आहे. याचं काम तेच 11 kV 440 व्होल्टमध्ये कन्वर्ट करणं. या प्रकारचे ट्रान्सफॉर्मर खूप कमी टिकायला पाहायला मिळतात. जसं की उदाहरण द्यायचं म्हटलं तर या ट्रान्सफॉर्मरला साईज पण कमी आहे. तुम्ही चेक करू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ट्रान्सफॉर्मर असतात ना, ते एच पोल टाईप कन्स्ट्रक्शन उभा करून माउंट केलं असतं. इथं कॉन्क्रीटचा बेस बनवलेला आहे. सो याला एक डिस्ट्रीब्युशन सबस्टेशन म्हटलं तरी चालतं. तुम्ही या ट्रान्सफॉर्मरला बघू शकता. मला इथं ब्रीदर पण दिसत नाहीये. वर मोठी टाकी असते ज्याला आपण कॉन्झर्वेटर टँक म्हणतो, ते पण दिसत नाही. तुम्ही बॅक साईडला बघू शकता लो व्होल्टेज बुशिंग, हाय व्होल्टेज बुशिंग दिसत आहे. वर कनेक्टर्स वगैरे, आयसोलेटर वगैरे आहेत. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जे ट्रान्सफॉर्मर मोस्ट ऑफ द टाइम आपण आपल्या कॉलनीमध्ये बघताना ते कॉन्व्हेन्शनल ट्रान्सफॉर्मर असतात. हा कोणता आहे? हा ॲमॉर्फस कोअर ट्रान्सफॉर्मर आहे. याचे काही तुम्हाला फायदे सांगू. सगळ्यात पहिले तर कॅपिटल कॉस्ट याचा कमी असतो, मेंटेनन्स कमी आहे, 75% एनर्जी कन्झम्पशन ही सेव्हिंग होते ॲज कम्पेअर टू आपल्याकडे जे ट्रान्सफॉर्मर यूज केले जातात त्याच्या कम्पॅरिझनमध्ये. ओव्हरलोड कॅपॅसिटी याची चांगली असते, लवकर फुटत नाही, म्हणजे खराब होत नाही. थोडक्यात शॉर्ट सर्किट वगैरे कुठं होत असेल एखाद्या लोडकडे तर हा पण त्याला इझिली सस्टेन करून घेतो. याची लाईफ आपल्या ट्रान्सफॉर्मरपेक्षा जास्त असते. आणि सगळ्यात मेन म्हणजे नो लोड कॅपॅसिटी, नो लोड लॉसेस आणि फुल लोड लॉसेस जे ट्रान्सफॉर्मरमध्ये बनतात. उदाहरणार्थ आयर्न लॉस पकडा, एडी करंट लॉस पकडा, हिस्टेरिस लॉस पकडा, आणि मेन म्हणजे कॉपर लॉस, त्या ट्रान्सफॉर्मरमध्ये कमी असतो. सो मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये फिरत असताना मला एक पण ट्रान्सफॉर्मर, खरं बोलत आहे, असा माझी नजर कंटिन्युअसली सर्च करत होती की वेगळं पाहायला मिळतं का. एक पण ट्रान्सफॉर्मर असा बघायला भेटला नाही ज्याच्यावर ब्रीदर होता. म्हणजे इकडच्या स्टेटमध्ये सगळ्यात जास्त ॲमॉर्फस कोअर ट्रान्सफॉर्मर प्रिफर केलं जातं, एवढ्या सगळ्या ॲडव्हान्टेजेसला कन्सिडर करून. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये या ट्रान्सफॉर्मर दिसतच नाही असं नाही. भरपूर ठिकाणी तो ट्रान्सफॉर्मर दिसतो पण जास्त यूज केला जात नाही. मोस्ट ऑफ द ट्रान्सफॉर्मरला कन्झर्वेटर टँक ब्रीदर वगैरे असतंच. मला त्याच्या मागचं एक्झॅक्टली रिझन माहीत नाही अजून, पण जसं मला रिझन कळून जाईल मी नक्की त्याच्यावर एक व्हिडिओ अपलोड करून देईल. ठीक आहे, धन्यवाद.